आणि यष्टी रक्षक रोहित कोहली यांची उत्कृष्ट गॅदर केला त्यांनी बॉल. डॉट बॉल. आशिषचा फक्त एकमेव संघ उरलेला आहे या टुर्नामेंटमध्ये, आशिष मेवरिक्स, ज्यांचे ओनर आहेत जन्मेश काले. पाहूया दुसरा चेंडू अजय सरोज यांचा आणि फुलटॉस चेंडू. नो गौतम गोस्वामी अंपायरचा. नो +1 धाव. सामना करतील अमय गडेकर आणि फ्री हिट असणार आहे. फुकटचं तुम्हाला फ्री हिट भेटलेले अमय, तुम्ही या लाभ घ्या या बॉलचा आणि नक्कीच घेतील मला तर वाटते. आणि अमय गडेकर. सुंदर चेंडू अजय सरोज यांचा. फ्री हिट होती, अपील नाही करू शकता तुम्ही. सुंदर चेंडू अजय सर. फ्री हिटला फक्त रनआउट होतो. अमय गडेकर. पुढचा चेंडू अजय यांचा. पाहूया काय करतो संघासाठी. स्टान्स घेतलेला आहे. सुंदर चेंडू मारलेला आणि जात आहे 4 धाव्यांसाठी. सुंदर फटका अमय गडेकर यांचा. चॉकलेट बॉय ऑफ माहीम कोलीवाडा. डीजे बंद केला का? 4च्या नंतर लावू शकता. माफ करा, डीजे बंद आहे. थोडं सिस्टम मध्ये प्रॉब्लेम झालेला आहे त्यामुळे. किती बॉल बाकी आहे? किती बॉल बाकी आहे दादा? 3 बॉल शिल्लक या ओव्हर मधले. धावा झाल्या ते म्हणजे 6. बिनगडी बाद. पाहूया चौथा चेंडू अजय सरोज यांचा. सुंदर चेंडू अजय यांचा आणि हा व्हाईट बॉल. अंपायर घोषित केलेला आहे व्हाईट बॉल. धाव संख्या 1 रनांनी पुढे सडसडते आणि झालेली आहे ती म्हणजे 7. यानंतर होणारा एलिमिनेटर 5 चा सामना इन्स्टेड वायपर्स विरुद्ध एव्हीएम स्ट्रायकर्स. दोन्ही संघांनी खेळण्याच्या दृष्टीने तयार राहायचं आहे. सुंदर फटका कव्हरच्या दिशेने मारलेला आणि तो जाते सीमारेषे पार 4 धावेंसाठी. गडेकर यांचा सुंदर हा कार्पेट शॉट. लास्ट चेंडू ना. हे पराठा आहे. बोल थोडं बोल, भूक लागली बोल. 2 चेंडू शिल्लक या ओव्हर मधले. सामना करतील अमय गडेकर. अजय यांना थांबवण्यात यशस्वी होताना पाहायला मिळत आहे. 1 रन आलेला आहे. अमय यांना थांबवायला अजय यशस्वी होताना पाहायला मिळत आपल्याला. शेवटचा चेंडू. सामना करतील कल्पेश कोहली. बॉलर आहे ते म्हणजे अजय सरोज. उत्कृष्ट असे गोलंदाज आहेत ते. टटवण्याचा चेंडू पण काही समजू नाही शकले कल्पेश. सुंदर गोलंदाजी अजय यांच्या मार्फत आणि धावा झालेल्या आहेत ती म्हणजे बिन गडीबाद 12 रन. 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर पॉवर प्ले 1 ओव्हर एंड झालेली आहे. आणि आता या साईडला येणार आहे अंपायर ते म्हणजे गौतम गोस्वामी. चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली अजय सरोज यांच्याकडून. काहीसे खुश दिसतील एव्हीएमचे खेळाडू. सोन्या हे खूप खुश झालेले आहेत. आम्हाला दिसतंय ते नाचतात ते एकदम. संघाकरिता दुसरी व वैयक्तिक दुसरी ओव्हर घेऊन येत आहेत ते म्हणजे तन्मय गायकर आणि सामना करतील अमय गडेकर. उत्कृष्ट असे गोलंदाज आहे ते. दोन्ही अष्टपैलू खेळाडू आहेत आपल्या संघासाठी.
लाभलेले. जर अल्फराज मालपेकर यांनी झेल घेतला तर वॉटा बॉयज यांच्याकडून 501 रुपयाचं पारितोषिक आहे त्यांच्यासाठी. व तसेच पियुष खटांनी 2-6 मारल्या लागोपाठ तर त्यांना 1000 रुपयाचं पारितोषिक आहे वॉटा बॉयज यांच्याकडून. 12 रन 1 ओव्हर. राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा घेऊन येत आहेत तन्मय गायकर. सामना करतील गडेकर. पाहूया. लालू जिंकल्यामुळे शर्ट करून नाचला आहे. सुंदर चेंडू ब्लॉक होल मधला आणि एकच धावात समाविष्ट व्हायला लागेल अमय गडेकर यांना. पुढील समालोचन दिनेश गावडे. धन्यवाद. तन्मय गायकर आपल्या संघासाठी दुसरं वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येत आहेत. आले आहेत. दुसरा चेंडू घेऊन येत आहेत आपल्या षटकातील. सोन्या खुश झाल्या आहे. सोन्या आपला इंटरव्ह्यू झालाच पाहिजे याच्यावरती. आपण काय बोलाल याच्यावरती. आपला संघ विजयी झालाय. हॅलो. खूप चांगल्या प्रकारे आमच्या संघाने बॅटिंग केलेली. थोडा सुरुवात जेव्हा झाली सेकंड इनिंगची थोडंसं आम्हाला वाटलं की सामन्याच्या बाहेर जातो की काय, परंतु राहुल रजानी आणि अमित यांनी चांगला कमबॅक करून दिला. आणि मला असं नेहमी वाटतं की चांगला खेळ खेळल्यानेच माणूस जिंकता येतो. हार जीत तर खेळात होत राहते. आयुष्यात आपण खेळानेमुळेच 4 माणसं कमवतो. तेच आमच्या संघाने जिंकलेलं आहे. बस. थँक्यू. तुम्ही मला पुढचा प्रश्न विचारायला दिला नाही, त्याचं उत्तर तुम्ही आधीच देऊन टाकलं, त्याबद्दल धन्यवाद तुमचं. राहुल रजानी ते दिसतात आपल्याला, ज्यांनी मॅचचं पारडं पूर्ण पलटून टाकलं होतं. त्यांनी कृपया यायचं आहे. खूप रोमहर्षक असा सामना मला पाहायला मिळाला यांच्यामुळे. अवांतर चेंडू, अतिरिक्त धाव, गुणफलकाधिकाराची वाढ होताना पाहायला मिळत आहे. आणि अशा संघाबरोबर तुम्ही जिंकले आहेत. रोहित बरगुडे आहेत. जाऊन ते मला काहीतरी वेगळं बोलतील. पाहूया पुढचा चेंडू. 4था ओव्हरचा तन्मय गायकर यांचा फेस करणार कल्पेश कोहली. ते काय बोलू शकतात ते मला माहिती आहे, त्याच्यामुळे मी शांत राहतो. आणि भिरकून मारण्याचा प्रयत्न आणि डॉट चेंडू. सुंदर गोलंदाजी. सुंदर. थोड्याच वेळात आपल्या समालोचन कक्षात येतील राहुल राजानी. सुंदर चेंडू. कायच समजू नाही शकले कल्पेश. एक रोमहर्षक सामना पण बघितलाय. लालू खुश दिसतोय. 5वा चेंडू या ओव्हर मधला तन्मय यांचा. लालू आज हॉटेलमध्ये घेऊन जाणार पुढे संघाला. सुंदर चेंडू. पुन्हा एकदा भिरकून मारण्याचा प्रयत्न. काहीच समज नाही शकले कल्पेश. कल्पेश हे थांबून मारण्याचा प्रयत्न करतात पण ही बॉल वेगाने निघून जाते. शेवटचा चेंडू या ओव्हर मधील तन्मय गायकर यांनी 5 बॉलात 4 रन देऊन बिन गडीबाद घेतलेला आहे. पाहूया 6वा चेंडू. खूपच बाहेर. धन्यवाद गौतम गोस्वामी यांचा वाईटचा आलेला आहे. अवांतर चेंडू होता. अतिरिक्त धाव भेटली आहे. सामना खिशात घातलाय. शेवटचा चेंडू. काही असू दे सोन्या, तू जिंकलाय, त्यामुळे आता तुझं सगळेच जण ऐकतील. अल्फराज मालपेकर जर झेल घेतो तर 500 रुपये वटा बॉयज यांच्याकडून. राहुल रजानी, आपण समालोचन कक्षात यायचं आहे. थोड्या वेळासाठी यायचं आहे. तुम्हाला थोडे प्रश्न विचारायचे आहेत. जे तुम्ही पुन्हा एकदा टटवलेला चेंडू. तुम्ही जो खेळ जात खेळलाय आहे त्याबद्दल ST थोडं रक्षकाकडे. फक्त बोलायचं आहे. काही नाही, थोडं बोललात तर चालतं आम्हाला. रोहित कोहली. खेळाबद्दल तुमचा तो मान आहे तो तुम्ही घ्यायचा आहे. रोहित कोहली यांच्याकडे सेफ हँड. राहुल डीजे रजानी. नाही वाजू शकत आपण. थोडं आपल्याला रेस्ट्रिक्शन आहेत थांबा जरा. 3:30 वाजेपर्यंत. अप टू यू दिनेश गावडे. राहुल रजानी जरा थांबा. तुम्ही पळून काही फायदा नाही. तुमचा मान आहे तो तुम्ही घ्यायचा आहे. बोललाच प्लीज पाहिजे प्लीज तुम्ही. राहुल भाई प्लीज आ जाओ भाई स्टेज पे भाई. सर्व एक रिस्पेक्ट दे दो भाई HCL के लिए भाई आपके तरफ से. सर्व ओनरचं तुम्ही लक्ष वेधून घेतलं. पूर्ण मॅचचं पारडं तुम्ही पालटून टाकलं होतं. एक वेळ अशी होती की 27 बॉल 3 ओव्हर 27 रन पाहिजे होते. तुम्ही मॅच पूर्ण परतून टाकली. त्याबद्दल तुम्ही काय बोलाल?
आप क्या बोलोगे? क्या अभी क्रूशियल इनिंग खेला, दर्शन ने भी सपोर्टिंग इनिंग खेला था, अमित ने भी एक पॉइंट, दर्शन का भी एक अच्छा टाइम पे सिक्स आया था और एक अमित का था जिसमें हम लोग गेम में आए और फिनिशिंग एंड मैंने दे दिया। हम लोग बोल ही रहे थे कि आपके 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 आप में उतना टैलेंट है कि आप पूरा टीम को अकेले कंधे पे लेके आगे ले जा सकते हो, और वैसा आपने किया। आपका क्या स्ट्रेटजी था और आप फाइनल तक जाओगे कि आपका टीम लेके? अभी जिस हिसाब से टीम खेल रही है उस हिसाब से लग तो रहा है हम फाइनल खेलेंगे, बस एक ही मोमेंटम कंटिन्यू रखना है। लास्ट ईयर की गलतियां सुधारने का प्रयास करोगे क्या? बिल्कुल बिल्कुल, लास्ट ईयर हम लोग ने फाइनल में ही गलती की थी, जल्दी जल्दी विकेट डाल के। इस बार ट्राई करेंगे कि हम वो गलती वापस ना दोहराएं। धन्यवाद आपसे, यही हम लोग को आशा है कि आप अच्छा खेलोगे। धन्यवाद। रोशनही दिसतोय, रोशन कदम. स्वरूप बोलतोय आमच्या टीमला चेअर करा. संपूर्ण कॉमेंट्री बॉक्सला ते नंतर थंडा बांधणार आहेत. माझ्याकडे अपडेट नाही झाला अजून. थ्रो कोणी केला होता? अवांतर चेंडू, अतिरिक्त धाव, गुणफलका एकाची वाढ होताना पाहायला मिळते आपल्याला. गोलंदाजात करण शेट्टी. पुन्हा एकदा अवांतर. निर्धाव चेंडू होता. चांगली अशी गोलंदाजी पाहायला मिळते आपल्या करण यांच्याकडून. पुन्हा एकदा डॉट बॉल. मागच्या सामन्यासारखीच गोलंदाजी करतायत. पहिल्या ओव्हरला 11-12 रन गेले होते आणि नंतर दोघांनी किफायतशीर अशी गोलंदाजी टाकून आपल्या संघाला वर्चस्व प्रस्थापित करून दिलं होतं. पाहूया या सामन्यामध्ये काय होतं. आशिष मेवरिक संघावरती आता खांद्यावरती ओझं वाढलंय, आणखी एकमेव संघ राहिलाय या टुर्नामेंट मधला. सुंदर टटवलेला चेंडू गडेकर यांचा. सुंदर क्षेत्ररक्षण जितेश कोहली, मालवणीचे चॉकलेट बॉय. स्कोर झाला तो म्हणजे 20 रन 1 गडी बाद. तिसरे ओव्हर करण शेट्टी यांच्या मार्फत. 4 बॉल शिल्लक. लालू खुशी दिसतो. 5वा बॉल. साईज 2000 रुपये द्यायचे बाकी आहेत. साईश आपला संघ सुंदर हवेत आपला मारलेला संघ पराभूत फटका. झाला. आपण उभे राहिला त्याच्यामुळे का? आणि करण शेट्टी यांनी झेल सोडलेला आहे. प्लीज दिनेश गावडे ग्राउंड वर पोचावे लवकर. कुठला? धन्यवाद धन्यवाद पुन्हा एकदा धन्यवाद. गावडे नाव घेतल्यावर तो सुखरूपपणे उठलेले आहेत करण शेट्टी, आपले लाडके TL वाईस स्काउटले. तुझा टीएल आहे वाटतं तो. नाही, माझा TF तर आसिफ खान आहे. हा, शेवटचा चेंडू या षटकामधली फेस करणार अमय गडेकर, माहीमचे चॉकलेट बॉय. तो विकेट खूप महत्वाचा आहे अमेय गडेकर. खूप म्हणजे खूप. तो एक खंबा आहे आशिष मेवरिक्सचा. खूप भरोसा आहे या 2 प्लेयर वरती माहीमचे. तुम्हाला काय वाटते दिनेश गावडे, स्कोर किती पर्यंत पोहोचेल? 50-55 पर्यंत पोहोचू शकतात जर हे टिकून राहिले तर. हो हो हो, सुंदर चेंडू.
आणि सुंदर फिल्डिंग पुन्हा एकदा जितेश कोहली यांच्याकडून. मालवणीचे चॉकलेट बॉय. ओव्हर समाप्ती. 3 ओव्हर समाप्तीच्या नंतर धावसंख्या ती म्हणजे 22. एक गडी बाद. कल्पेश कोहली हे तंबूत परतलेले, पण त्याची जागा भरून काढली ती म्हणजे सुयश तामोरे. हे आयकॉन आहेत असिस्ट मेवरिक्सच्या संघाचे. टीम ओनर जन्मेश कोहली. ॲनलिस्ट अर्णव पेदे लाडके एकदम असिस्टचे ते. प्रतीक भोलेबद्दल तुम्ही काही बोलत नाही प्रतीक बोले पण कोओनर आहेत त्या टीम मधले. व निखिल वैती त्यांच्या टीमची बॅकबोन, एकदम कोऑर्डिनेटर टीमचा. कणा वाकायला दिला नाहीये ना त्यांचा. निखिल वैती, माफ करा. पाहूया चौथी ओव्हर कोण घेऊन येतात. वाय स्काउट गॅलेक्टिकोज यांच्या टीम मधून. गुणफलकावर लागले 22 रन, एक गडी बाद. पॉवर प्ले घेतलेला आहे, बॅटिंग पॉवर प्ले. बघूया काय हाणामारी करतात हे दोघं फलंदाज माहीमचे. पण तन्मय येणार आहे, तन्मय गायकर उत्कृष्ट असा गोलंदाज आहे. मागच्या ओव्हरला तो त्याने 5 रन दिले होते. पाहूया आता काय करतो. चान्सेस तन्मयच यायचे आहेत. बघूया कोणाला खूप पाठवतात. इम्पॉर्टंट ओव्हर आहे ही असिस्ट मेवरिक साठी, टीम मॅच मध्ये कमबॅक करण्यासाठी. सध्याची सिच्युएशन ती म्हणजे नेट टू नेट आहे. 50-50 मॅच चालू आहे कंपॅरिझन मध्ये. पंचांना विनंती आहे, गौतम गोस्वामी तुम्ही टाइमपास न करता प्लेयरांना प्लीज त्यांच्या फील्डवर पाठवावे लवकरात लवकर. आपल्याला अजून 3 मॅच खेळवायच्या आहेत, याची तुम्ही समयची जरा भान ठेवावे. दिनेश गावडे, अप टू यू. चांगलीशी फलंदाजी आहे, पण त्याचबरोबर गोलंदाजी पाहायला मिळते. पॉवर प्लेमध्ये तन्मय गायकर जर गोलंदाजी करत असतील तर त्यांना समोरच्या टीमला रन काढणं खूप महागात पडतं. हे आपण पाहिलंच असेल या आधीच्या मॅचलाही. आणि या मॅचमध्ये आपल्याला त्यांनी दाखवलं आहे पहिल्या ओव्हरमध्ये फक्त 5 रन देऊन अल्फाराज रन दिले होते. मालपेकर यांना खुशखबर, झेल घेतला 500 रुपये वटा बॉयज यांच्याकडून. ते संध्याकाळी तुम्हाला धक्क्यावरती देण्यात येणार आहे डोंगरी गल्लीच्या. अमेय गडेकर स्ट्राईकवर. अजूनपर्यंत खूप फलंदाजी बाकी आहेत ॲसिस्ट मॅव्रिक्स कडे. पियुष खटान, यश कटीन, यतीन कोहली. पण विकेट न देता ते दबावावर ठेवत आहेत गुणेश गॅलेक्टिकोस संघ. गुणेश कालते सारखा एक अष्टपैलू खेळाडू आहे त्यांच्या टीम मध्ये. सुंदर आणि या वाईट चेंडू, खूप सुंदर डिसिजन गौतम गोस्वामी यांचा. यांच्यापासून लांब ठेवण्याचा प्रयत्न करतात वाटतं बॉल. बॉलर जरा नाखुश आहे तन्मय, बोलतात ते डॉट बॉल आहे, पण गौतमनी दिला ते काय करणार. अंपायर डिसिजन इज लास्ट डिसिजन. ICC लेवल 1चं पंचांचं त्यांनी प्रशिक्षण घेतलं होतं. MCA चे रजिस्टर्ड अंपायर आहेत ते, असं वाटते मला दिनेश सर. हो, देवीपाड्या MCA चे. सुंदर चेंडू, हेलिकॉप्टर मारलेला. सुंदर क्षेत्ररक्षक राहुल सोरकर यांचं जे गेली मॅच. कोच आहेत ते. सुंदर गोलंदाजी तन्मय गायकर यांची. दिनेश सर तुम्हाला काय वाटते 5 बॉलात किती धावा येणार. 24 धावसंख्या झालेली आहे बोर्डवर. 5 किंवा 6 रन लावतील. नाही नाही, हे तर खूप कमी बोलले तुम्ही. तन्मय गायकर जशी गोलंदाजी तशी टाकतोय. पाहूया दुसरा चेंडू, सुयश तामोरे. सुंदर मारलेला हवेत आणि हा जात आहे हातात. सुयश तामोरे यांचा विकेट. आणि खूप खुश झालेले आहेत विनायक सर, सागर सर, कमलेश यांचा उत्कृष्ट झेल. विनायक परदेशी हे ताली मारताना त्यांना ग्राउंडच्या साईडला येऊन एकदम. अशीरचा संघ इकडनं संपतोय असं वाटतंय. नाही नाही, आता त्यांची बॅकबोन उतरलेले आहेत. मेन म्हणजे त्यांचा मेन एकत्र देव उतरलेला आहे ग्राउंडवर, यतीन कोहली. पाहूया काय करतात. तन्मय गायकर यांचा सामना करायचा आहे. शेवटची ओव्हर त्यांना भेटेल कदाचित मारायला. अजूनपर्यंत 10 चेंडू शिल्लक आहेत मॅचले.
तुम्ही गेममध्ये येऊ शकता मॅवरिक्स. मला माहिती आहे तुमच्यामध्ये खूप ताकद आहे मॅचमध्ये यायची, कारण आपल्या गावातला संघ आहे, तो कधी पाठी नाही होत, कारण आपल्या पाठीची देव भक्त आहेत सर्व. पण तन्मय गावकरची ओव्हर आता कदाचित खेळून काढतील ही लोक, तिसरा चेंडू पॉवर प्ले आहे दिनेश सर, कशी घेऊन काढतील? कारण की बसतच नाहीये त्यांचे, बॉल जातच नाही तिथपर्यंत. बसेल आपली टीम आहे ती. पाहूया काय होतं. सुंदर टटवलेला चेंडू यतीन यांचा जात आहे सीमारेषा पार. षटकार, चांगली सुंदर षटकार यतीन कोहली यांचा. मी बोललो देव उतरला म्हणजे तोच म्हणजे यतीन कोहली. आणि बॅटिंग लाईनअप मध्ये चेंज केला होता मॅवरिक संघाने, तो त्यांना महागात पडलेला दिसतोय. आणि धावसंख्या जाऊन पोहोचली ती. धाव संख्या झालेल्या आहे ती म्हणजे 30 रन, 30 लॉस ऑफ 3 विकेट्स. विनायक सर 2 विकेट, सॉरी. बरोबर आहे, चुकतो तो माणूसच असतो. तुम्ही तुमचं काम चालू ठेवा. हो, धन्यवाद. असं काही वाजू नका. महत्वाचा षटकार बसलाय. सुंदर चेंडू तन्मय यांचा, काहीच नाही समजलं यतीन यांना. यतीन कोहली पण एक मालवणीचे उत्कृष्ट हिटर आहेत. मधल्या ओव्हरले पोलार्ड आहेत ते त्या मालवणी संघातले. दोन चेंडू शिल्लक या ओव्हर मधले. शेवटचं 2 चेंडू. ओके. तन्मय गायकर सामना करतील यतीन कोहली. आणि चेंडू टटवलेला जात आहे तो म्हणजे कमलेश यांच्या हातात आणि झेलची बाद. सुंदर झेल कमलेश यांच्या मार्फत. खूप तिसरा झटका लागलेला आहे तो म्हणजे असिस्ट मॅवरिक्स यांना. पूर्ण वायस्काउट गॅलेक्टिकोस टीम खुश दिसत आहे आपल्याला ग्राउंडवर, कारण त्यांच्यामध्ये पण एक आहे माणूस लक्की चाम म्हणजे अल्फराज मालपेकर, वर्सोवा गावातले. खूप लक्की चाम आहे ते. आमच्या टीममध्ये पण खेळतात तेव्हा पण लक्की आहेत. त्यांचे पायगुण खूप चांगले आहेत अल्फराज मालपेकर यांचे. पाहूया पुढचे फलंदाज माझे लाडके बंधू पियुष खटान. आम्ही एकत्र 20 वर्षापासून आहेत. पाहूया काय करतो. शेवटचा चेंडू सामना करतील पियुष खटान. कमलेशने खूप चांगल्या अशा कॅचेस पकडल्या आहेत कमलेश यांना मेन हाईटचा खूप ॲडव्हान्टेज आहे आणि ते घेतातही. सुंदर झेल घेतात ते, सुंदर सन्मान देऊन कॅच घेतात. शेवटचा चेंडू तन्मय गायकर यांचा सामना करतील पियुष खटान. पाहूया आणि मारलेला चेंडू जात आहे तो म्हणजे हातात झेल. पियुष खटान यांची पारी समाप्त. कोणी करण पकडलंय ते बघ. शेट्टी यांनी जो घेतलेला आहे. त्याच्याकडून बॉल सुटणं खूप मुश्किल असतं. एकच कॅच त्यांनी सोडली होती. खूप सुंदर फटका होता पियुष. हार्ड लक माय ब्रो. पैसे बातले तुझे. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर धाव संख्या म्हणजे 30. असिस्ट मॅवरिक्स. पुढचे खिलाडू म्हणजे नितीश राणा, यश कठीण उतरलेले आहेत ग्राउंडवर. आता शेवटचे 6 बॉल आहेत दिनेश सर. तुम्हाला काय वाटतं किती टार्गेट होणार? मी 50चा दिलाय, कारण शेवटच्या ओव्हरला नक्कीच अमेय गडेकर मारताना दिसतील आपल्याला. शेवटची चेंडू कोण हाती घेऊन येणार आहे? साई प्रसाद घेऊन येईल कदाचित. आणि हा बॉल थांबलाय करण शेट्टी आणि साई प्रसाद यांच्या हातात. अल्फराज मालपेकर हे सेम लॉकी फर्ग्युसनची ड्रेसिंग घातलेली आहे. साई प्रसादने पण उत्कृष्ट अशी गोलंदाजी केली आज. पहिल्या मॅचला आपल्या संघाला 4 ओव्हर 30 रन, 6 चेंडू शिल्लक. यश कठीण जर लागोपाठ 2 सिक्सर मारतोय तर वाटा बॉयज कडून 1001 रुपये. हाच गोलंदाज होता ज्याने तुमची विकेट कदाचित काढली होती, साई प्रसाद.
एसटी रक्षक म्हणजे रोहित कोहली. खूप अनुभव आहे त्यांना क्रिकेटचा, लहानपणापासूनच ते एसटी रक्षक आहे. घेऊया साई प्रसाद, पहिला चेंडू, सामना करतील गडेकर, अमय. आणि सुंदर फटका जात आहे तो म्हणजे सीमारेषा पार. षटकार, अमय यांचा पहिला षटकार बॅट मधून या सामनाकरिता साई प्रसाद यांच्या गोलंदाजीवर. म्हणूनच मी बोललो होतो की स्कोर पोचू शकतो 50च्या वरती. 36 झालेले आहेत. अमय गडेकर, सुंदर फटका. खूप अनुभव आहे त्यांना, लहानपणापासून ते पण क्रिकेटमध्ये आहेत. पाहूया आता काय करतात. चांगला स्कोर असणं गरजेचं आहे. अमय गडेकर हे विद्यालंकारचे चॉकलेट बॉय आहेत. अक्षयनी मला माहिती दिली ही. अक्षय विद्यालंकर मध्ये काय करायचे. दुसरा चेंडू साई प्रसाद यांचा. पाहूया काय करतो गडेकर. 36 धावा बोर्ड फलकावर. पाहूया. अजून 30 तर लागू शकतील. पुन्हा एकदा मारलेला चेंडू हातात आणि सुंदर फिल्डिंग सोलकर यांची. दुसऱ्या रन साठी धावलेले यश कडीन आणि नॉट आउट. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट यश कडीन यांच्या मार्फत. काय फिटनेस आहे त्यांची, बघा तुम्ही या वयात सुद्धा. इस्माबुल हक पेक्षाही चांगली फिल्डिंग रनिंग बिटवीन द विकेट केली आहे त्यांनी. आशिष मॅवरिक्स खुश आहे की यश कडीने 2 रन धावून घेतलेले आहेत खूप फास्ट मध्ये. त्यांना बघून पाकिस्तानच्या एका प्लेअरची आठवण येत असेल ना तुम्हाला. धाव संख्या ती म्हणजे 4 ओव्हर 2 बॉल 38. फक्त ब्लॅक वॉटर पितात ते, बाकी कोणतं वॉटर नाही पित. आता इथे असं इथे आपल्याला समजतंय. अक्षय आपल्याला सांगतायत. गडेकर हे खूप हिटअप झालेले आहेत. आता पाहूया तिसरा चेंडू काय करतात संघाकरिता. अक्षय तर खुश खुश दिसत आहे इथे. आणि हा खूप बरकटलेला चेंडू वाईट साई प्रसाद यांचा. अवांतर चेंडू होता. खूप सुंदर चेंडू ब्लॉक होल मधला. अशी आउट. आणि गडेकर हा रनआउट झालेला आहे. यश कडीने स्ट्राईक वर राहणार. जो विकेट पाहिजे होता तोच भेटलेला आहे. गॅलेक्टिको जनांनी खूप खुश झालेले आहेत ते. सुंदर थ्रो जितेश कोहली यांचा. खूप खूप सुंदर फिल्डिंग जितेश कोहली. नक्कीच मालवणीवाले खुश झाले असतील ही फिल्डिंग पाहून तुझी. नवीन बॅट्समन अब्राम नादार. सुंदर गोलंदाज आहे ते. आज त्यांना संधी भेटली पुढे बॅटिंग करायची. आता मी बोलू शकत नाही की 50 पर्यंत पोहोचतील. महत्वाचा असा विकेट गेलाय. 3 बॉलात 10 रन पाहिजे 50 करायला. यश कडीन पण आहेत, पण तर यश कडींनी 3 चेंडू मध्ये 2 षटकार मारले. तर गौरांग वाकडे यांच्याकडून 500 रुपये जागेवर तुम्हाला यश कडीन. खूप सुंदर संधी आहे. जीपे घेऊन यायचं आहे. खूप सुंदर संधी आहे यश, तुम्ही लाभ घ्या. स्कॅनर तयार ठेवा. आणि थर्ड मॅनचा प्लेअर लांब केलेला आहे अजय सरोजला. अल्फराज आहेत आपले फिल्डिंगला. सुंदर मारलेला गॅप मध्ये पण एकच धाव. सुंदर फिल्डिंग. धाव संख्या पुढे सरसरते. धाव संख्या झाली ती म्हणजे 41 माफ करा. पुन्हा संघर्ष करताना पाहायला भेटतोय आपल्याला संघ. 2 बॉल शिल्लक. सामना मेवरिक संघाचं ओझं वाढताना पाहायला मिळतं आपल्याला इथे. त्यांचे दोन्ही संघ या फेरीतून बाद झाले आहेत. त्यांच्यावर पूर्ण जिम्मेदारी आहे आशिष फॅमिलीची. मेन म्हणजे गडेकर यांनी षटकार मारून गेमात आणलेला आहे पूर्ण आशिष मॅव्हरिक्सला. अजून एक षटकार पाहिजे 2 बॉलात. पाहूया नाडर काय करतो. जिसी को डर नहीं है वो है हमारा अब्राम नाडर.
सामन्याला गती आणावे पंच. सुंदर फटका अब्राम यांचा स्ट्रेटला आणि हे 2 धाव. उत्कृष्ट रनिंग अशी यश कडीन यांची आणि अब्राम यांची. धाव संख्या ते म्हणजे 43 43. यापुढील होणारा सामना एव्हीएम वर्सेस इन्स्टंट वायपर्स. हॅलो, यापुढील होणारा सामना एव्हीएम आणि इन्स्टंट वायपर्स. सुंदर टटवलेला चेंडू आणि जात आहे कमलेश यांचा उत्कृष्ट. नाही, ड्रॉप केला जेल आणि आज झालेला आहे 2 धाव. तिसऱ्या रनासाठी धावले आणि या बादची धावचीत बाद नडार. आणि टार्गेट आहे तो म्हणजे 46 5 ओव्हरमध्ये. साई प्रसाद आट्यापिट्या खेळताना दिसले होते आपल्याला जराशे. शेवटच्या चेंडूत 15 धावा दिलेल्या आहेत साई प्रसाद यांनी. यापुढील सामना एव्हीएम वर्सेस इन्स्टंट वायपर्स. दोन्ही संघाच्या कर्णधारांना नम्र विनंती आहे की आपण टॉससाठी यायचं आहे. यापुढील सामना इन्स्टंट वायपर्स आणि एव्हीएम. वेल प्लेड वायस्कॉट गॅलेक्टिकोस. तुम्ही आशिष सारख्या टीमला, मॅव्हरिक्सच्या टीमला आशिष 45 वर सांगा जरा थांबवलं. एव्हीएम. ओके, धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. इन्स्टंट वायपर्स व एव्हीएम यांच्यामध्ये होणारा सामना आहे यानंतरचा. प्लीज तुमचे दोन्ही कॅप्टन यावे टॉससाठी. राज पाटील. ब्रेक ब्रेक ना ब्रेक मत रख. ब्रेक मत कर ब्रेक. अरे जैसा खत्म हो रहा है वैसा खत्म होने दो जल्दी भाई. हे तुला बोलतो. अरे दादा असं समजलं 5चे पहिल्या त्यांच्या 8 पाऊस आहे सगळे. कालोख बिलो काय करावंच नाही आहे. जसे फ्री तसे ते. हे मराठा घे, भूक लागली. अक्षय मराठा घे. सोबत एक हाताने बोल. दोनच असते. बघ विचार आहे काय. बघ एक मराठा बघ. मेन खावायलाच जातो तू. मला हे बोलले का तुला कॉमेंटेटरीला बोलवलं तिथे बोलले. आशिष मॅव्हरिकची प्लेइंग 11 आहे ती म्हणजे कर्णधार सुयश तामोरे, अमय गडेकर, यश कटीन, शाबाज भाई, पियुष खटान, आर्यन साठी, कल्पेश कोहली, यतीन कोहली, दिवित डोंगरीकर, नडार, अब्राम नडार व किरण. आणि लाडके म्हणजे यश कठीण. खूप सुंदर पंच आहे या मॅचचे म्हणजे लाडके गौतम गोस्वामी. यांचे निर्णय कधीच अनफेअर नसतात. टॉससाठी यायचं आहे एव्हीएम आणि वायपर्स. माफ किती- करा, ब्रेक आहे बोलतात. नाही, ब्रेक नंतर आहे बोलतात. ब्रेक नंतर आहे ना, मॅच नंतर. समजू शकतो आम्ही, पण आता तुम्ही मॅच खेळलेल्या आहे त्या उन्हात. ही काही इनिंग नंतर मॅच असणार आहे. टॉस फक्त यायचं आहे. फक्त टॉस उडवून घ्यावे, नंतर ब्रेक होणार. प्लीज एव्हीएम चे कर्णधार राहुल. बारगुडे पार्टीसाठी आलाय. HCLचं बोलणं म्हणजे खूप कमी आहे. त्यांची कमिटी एवढी सुंदर आहे. खूप मेहनत घेतली त्यांनी 6 दिवस पासून. या उन्हात येणं, आपले सकाळी 8 वाजता येणं, रात्री 7ला जाणं, 11-12 तास उन्हात. लाईन्समॅन आपले लाडके ओमकार पगदरे व सर्व त्यांचे टीम मेंबर व खूप मेहनत घेतली आहेत. कारण हे खायचं काम नाही आहे 12 टीमला सांभाळणं पूर्ण सीझनमध्ये बिना काय झगडा वगैरे करून. मेन प्रतीक सिंग आहेत, मला माहिती दिली अक्षयनी. प्रतीक सिंग मेन कोऑर्डिनेटर आहे या HCLचे.
पियुष खटाने खूप सुंदर गॉगल घातलेले आहेत व कॅप मध्ये एकदम जचताना. रोहित बरगोडे यांच्याकडून सर्वांसाठी पहिली ओव्हर मॅन्डेटरी पॉवर प्ले. बॉलर आहे अमय गडेकर. ताक घेऊन आलेत. सामना करतील करण शेट्टी व तन्मय गायकर. कीपर आहे सुयश तामोरे. हा सामना जिंकणं आशिष मेवरिक संघाला खूप महत्वाचं आहे. सीधा नॉकआउट आहे हा सामना. दिनेश सर, तुम्हाला काय वाटते कोण जिंकणार? सांगू शकत नाही. दोन्ही संघामध्ये तुल्यबळ असे खेळाडू आहेत. करण आणि तन्मय यांचा विकेट खूप महत्वाचा आहे. पाहूया पहिला चेंडू अमय गडेकरचा. 15 पाऊलांचा रनअप. पाहूया करण शेट्टी स्ट्राईक वर. तुम्ही चांगले मोजलेत. सुंदर आणि हा जात आहे सीमा रेषा पार 4 धावांसाठी. खराब चेंडू गडेकर यांचा आणि हवा असा समाचार घेतला करण शेट्टीनी आणि तो जात आहे म्हणजे 4 धावांसाठी. व्हॉट अ लवली शॉट करण सर. टॉससाठी आलेत राज पाटील. इनिंग मधला दुसरा चेंडू. सामना करतील राज पाटील करण टॉससाठी या. शेट्टी. धन्यवाद पाठवले. धन्यवाद. अक्षय आले. हा हा. धन्यवाद, सुंदर धन्यवाद. चेंडू. हवाचा समाचार नाही घेतला करण शेट्टी यांनी. चॉप करायचा होता त्यांना थर्ड मॅन कडे. 2 बॉल 4 धावा अमय गडेकर यांच्या. तिसरा बॉल या ओव्हरतील. करण शेट्टी या सामना करतील. पाहूया यानंतरचा सामना हॅलो यानंतर होणारा सामना आशिष आणि AVM आणि चौकार. Richard Vipers. दुसरा चौकार या ओव्हर मधला. आता 3 याच्यात बॉल नाणेफेक होत 8 आहे. धावा. करण शेट्टी यांची खूप सुंदर बॅटिंग. पुन्हा एकदा नाणेफेक जिंकली आहे इन्स्टाट वायपर संघाने. पाहूया काय घेत आहेत. बॉलिंग गोलंदाजी घेत आहेत. थांबा स्मितेश, थांबायचं तुम्हाला. तुम्ही खूप चांगलासा विजय मिळवला आहे. तुमच्यावरती खूप मोठी जिम्मेदारी आहे इलिट संघाची, इलिट डिपार्टमेंटची. तर तुम्ही काय त्याचं सोनं करता का संधीचं? डेफिनेटली सोनच करू. सगळ्यांसाठी ऑलमोस्ट 100% एफर्ट देण्याचा आहे. लवकरच्या लवकर जिंकू आणि फुल एफर्ट घालून टीमला पुढे घेऊन जाऊ. सुंदर तुम्ही- टटवलेला चेंडू. करण यांचा. मागचा सामना खूप चांगल्या रीतीने चांगल्या फरकाने जिंकला होता. त्याबद्दल तुम्ही काय सांगू इच्छिता? आता स्टार्टिंगपासून म्हणजे एकच होतं की म्हणजे फटाफट टार्गेट जास्तीत जास्त केवढं स्कोर कव्हर करू शकतो एवढं करायचं आहे. आणि मेन फिल्डिंगमध्ये जास्त चांगला एफर्ट टाकल्यामुळे आम्ही जास्तीत जास्त जिंकलो. राज थोडासा मागे पडतोय असं तुम्हाला वाटत नाहीये का? तर सध्या टीम परफॉर्मन्स त्यापेक्षा म्हणजे जरा स्टार्टिंगपासूनच हिटिंग करायची आहे. तेव्हा स्टार्टिंगला त्याला पाठवलं आहे. तर त्याच्यावर एक जिम्मेदारी आहे. तर तो खेळतो त्याप्रमाणे. बघू, ट्राय करू चांगल्यापैकी जिंकू करून. धन्यवाद. तुम्हाला आपल्या फायनल मध्ये सुंदर बघायला आवडेल. bowling. धन्यवाद तुमच्या ओनरचं. अभय गडेकर यांची ब्लॉक मधला चेंडू. तुम्हाला ओनर्स बद्दल काय सांगायचं आहे? ओनर्सने तुम्हाला काय सांगितलंय, काय वॉर्निंग दिली आहे? तर वॉर्निंग बिनिंग तर काय नाही, फुल 100% एफर्ट टाकायचं आहे. आणि सध्या संध्याकाळपर्यंत मॅच जिंकायची आहे. फुल एफर्ट टाकून एकदम एंडपर्यंत न्यायची आहे मॅच. बस तेवढंच. धन्यवाद. तुम्हाला मॅचसाठी हार्दिक शुभेच्छा. आता मगाशी झाला एक रोमहर्षकाचा सामना आपण बघितला होता. AVM वर्सेस SS. एक अशा सामन्यामध्ये जिथे काहीच आपण सांगू शकत नव्हतो सामन्याबद्दल की कोण सामना जिंकेल, कोण सामना हरेल. एका वेळी वाटत होतं की AVM संघ मॅचमधून बाहेर पडला आहे. पण तिकडे राहुल रजानीने खूप चांगल्याचा खेळ खेळून हा सामना आपल्या खिशात घातला. त्याबद्दल आपण काय बोलाल? राहुल राजानी नो डाऊट की त्यांनी जी कामगिरी आज वाजवली आहे ती अतिशय उत्तमच वाजवली आहे. त्याचबरोबर अमित शर्मा आणि दर्शन देवरे, जसं तुम्ही म्हटलेलं की दर्शन देवरेचा फॉर्म दिसला नाही. कदाचित जी लास्ट मॅच आमची झाली त्याच्यात तुम्हाला दिसला असेल. त्याचा जो षटकार आहे त्या षटकारातनीच आम्ही आतमध्ये आलो आहे, त्याच्या आणि अमित शर्माच्या षटकाराने. तुमचा संघ असिस्ट आणि इलिट या दोघांमधील दुवा आहे. त्याबद्दल तुम्ही काय बोल? तुम्ही कोणत्या संघाला, कोणत्या डिपार्टमेंटला रिप्रेझेंट करताय? डिपार्टमेंट असं नाही आहे. जेव्हा मी कुठच्या तरी संघातनं खेळतोय म्हणजे माझा पूर्णपणे असिस्ट असो किंवा VM असो, तर टीमसाठी खेळणं हे जास्त महत्त्वाचं आहे डिपार्टमेंटपेक्षा.
अशी वेळ होती जेव्हा आपण टी शर्टचं ऑप्शन करत होतं, इनॉग्रेशन करत होतो, तेव्हा सांगत होते की तुमचा ओनर बोलला की माझा संघ शेवटपर्यंत पोहोचेल असं मी ट्राय करतो, पण सांगू शकत नाही. तर तुम्ही काय बोला, आता तुम्हाला विश्वास आहे का तुमचा संघ फायनलपर्यंत पोहोचेल? लास्ट सीझनला सुद्धा आम्ही फायनललाच पोचलेलो आणि नक्की या सीझनला सुद्धा आमचा तोच प्रयत्न असेल की आम्ही शेवटपर्यंत पोचावं. आणि लास्ट सीझनला ट्रॉफी आम्हाला लिफ्ट करता नाही आली, बट ह्या सीझनला आम्ही नक्की तोच प्रयत्न आहे की प्रदीप देशमुख, स्वप्नील चव्हाण, निखिल भोसले आणि ओंकार यादव यांचा नेहमीच प्रयत्न तोच असतो की ट्रॉफी आम्ही जिंकावी. आणि या मॅचमध्ये सुद्धा आणि या लीगमध्ये सुद्धा त्यांचा तोच प्रयत्न आहे. इस्टर्न वायपरचं तुमच्यावरती चॅलेंज असेल का? चॅलेंज असं नाही, बट हेच आहे की खेळ हा खेळ असतो आणि क्रिकेट हा नेहमीच जेंटलमॅनचा खेळ म्हटला गेलेला आहे. तर त्याच्यामुळे जे होईल ते होईल, जिंकू किंवा हारू शेवटी खेळ आहे. दोन्ही संघाकडून अशीच आशा बाळगतो की तुम्ही आम्हाला सहकार्य कराल आणि हा सामना उत्कृष्टरित्या पार पाडाल. धन्यवाद. तुम्हाला मॅचसाठी हार्दिक शुभेच्छा. मी चिकाले. धन्यवाद दिनेश सर. दुसरा चेंडू या ओव्हरचा सुयश तामोरे. सामना करतील ते म्हणजे करण शेट्टी. 11 धावा बिनगडी बाद वाय स्काउट गॅलेक्टिकोस. सामना आता 60-40 वरती आहे. 60% म्हणजे वाय स्काउट गॅलेक्टिकोस व 40% म्हणजे असिस्ट मॅव्हरिक्स यांच्या कंपॅरिझनमध्ये आहे. पाहूया दुसरा चेंडू. सुयश तामोरे माहीममधलं नावाजलेलं नाव असं मला माहिती अक्षयने दिलेली आहे. आता आणि वाईट चेंडू. सुंदर असा गौतम गोस्वामीचा निर्णय. ते पंच आहेत आपल्याला लाभलेले ICC रजिस्टर्ड लेवल 1 चे. पाहूया ब्लॉक होल मधला चेंडू आणि सुंदर गॅदर केलेला आहे दिवित यांनी आणि थ्रो करून 1 रन. धावसंख्या पुढे सडसडते. धावसंख्या झाली ती म्हणजे 13. तिसरा चेंडू. सामना करतील तन्मय गायकर. तन्मय गायकर पण खूप फॉर्मला आहेत या सीझन मध्ये वाय स्काउटच्या. आणि हा कट केलेला सुंदर नजाकत तन्मय गायकर यांची. काहीच नाही समजलं किरण कीपर यांना. तोच म्हणजे जात आहे 4 धावांसाठी चौकार. डीजे पण डीजे बंद आहे. 3:30 वाजेपर्यंत बंद आहे डीजे. थोडंफार आपले बिल्डिंग वाल्यांनी कंप्लेंट केलेली आहे त्यासाठी थोडं बंद आहे डीजे. खूप वारा आहे ग्राउंडवर. बघूया पाहिजे आता समाचार घेतील की नाही तन्मय गायकर. इन्स्टंट वायपर्सनी टॉस जिंकून बॉलिंग घेतलेली आहे. टटवलेला चेंडू. अमय गाडेकर फुल स्प्रिंट मारलेल्या आहे बॉलवर. सुंदर कलेक्शन केलेलं आहे. एकच धावेत समाधान मानायला लागेल तेच म्हणजे तन्मय आणि करण शेट्टी यांना. करण शेट्टी पण हे नावाजलेलं नाव आहे पूर्ण गोरेगाव एरियात. खूप मॅचेस त्यांनी काढलेल्या आहेत त्यांच्या टीमसाठी. तसेच अमय गाडेकर हे नावाजलेलं नाव माहीम कोल्लीवाड्यातील. लॉंग ऑफ पार्टी केला आणि लॉंग ऑन वर घेतलेला आहे ते म्हणजे सुयश तामोरे यांजो. चेंडू शिल्लक आहे ते म्हणजे किती बॉल बाकी आहेत? 2 बॉल बाकी आहेत. जुना बॉल काय झाला? गौतम तुम्हाला जुना बॉल पाहिजे काय? जुना बॉल बोलला तेव्हा. आणि कॅच ड्रॉप स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये कॅच ड्रॉप केलेला आहे सुयश तामोरे यांजो. खूप सुंदर अशी
प्रयत्न होता त्यांचा, फुल एफर्ट्स मानायला लागतील सुयश तुझ्या. शेवटचा चेंडू सामना करतील तन्मय गायकर. परत एकदा फील्डमध्ये बदलाव, लेफ्टी रायटी कॉम्बिनेशनच्या मुले प्लेयर आणि फिल्डर लोकांना पण खूप त्रास होतो. शेवटचा चेंडू सुयश तामोरे यांचा, सामना करतील गायकर. सुंदर ब्लॉकहोल मधला चेंडू आणि जात आहे फिल्डरच्या हातात 1 धावेसाठी. यश कठीण आहे फिल्डर. 2 ओव्हर तिथे समाप्तीनंतर धावसंख्या ती म्हणजे 20 वायस्काउट गॅलेक्टिकोसची. 18 बॉलात 26 रनाची आवश्यकता आहे, ती म्हणजे वायस्काउट या टीमीला. अठरा बॉलात 26 धावा. विनायक पिल्ले सर हे खूप खुश दिसत आहेत, त्यांचे ओनर. तिसरी ओव्हर व वैयक्तिक दुसरी म्हणजे अमय गडेकर घेऊन येत आहेत आपल्या संघासाठी. अंपायर पॉवर प्ले आहे का हा? गौतम नाही, धन्यवाद. गौतम यांना पण खूप आता कसरत करायची आहेत. लेफ्टचे राईट, राईटचा लेफ्ट. तिसरी ओव्हर व्यक्ती दुसरी अमय गडेकर. टटवलेला चेंडू आणि जात आहे हातात. 1 धावा. धाव संख्या पुढे जाते ती म्हणजे 21 बिनगडी बाद. 2 ओव्हर 1 बॉल. दुसरा बॉल या ओव्हरचा. बघूया काय करते, तो म्हणजे करण शेट्टी. करण शेट्टी एकदम सेन्सिबल बॅट्समन आहेत वायस्काउट गॅलेक्टिकोसचे, काहीच घाई करत नाही ते. दुसरा चेंडू गडेकरचा, पाहूया करण. टटवलेला चेंडू हवेत आणि तो म्हणजे जात आहे सीमारेषा पार. 6 धावांसाठी. मागतो भजी खातो वडे आणि करण शेट्टी मारतोय सिक्सर खडे खडे. व्हॉट अ लवली शॉट. सुंदर समाचार घेतला करण याने बॅटलॉप बॉलचा. तिसरा चेंडू स्लो बॉल असा लॅकट टाकलेला, मारलेला आहे कव्हरच्या दिशेला. शहाबाज यांची सुंदर फेकी होपर्यंत 2 धाव पूर्ण. सुंदर, याला बोलतात सुंदर रनिंग बिटवीन द विकेट. काय फिटनेस आहे दोन्ही प्लेयरांची. मेन फुटबॉलच्या कारणासाठी ते दोघे फिट आहे अजूनपर्यंत. करण शेट्टी हे मिडफिल्डर आहे व तन्मय गायकर हे फॉरवर्ड आहेत फुटबॉल मधले. विनायक पिल्ले खूप खुश दिसताना इथे, वायस्काउटचे ओनर. चौथा चेंडू सुंदर ब्लॉकहोल मधला. 1 धावामध्ये यशकटी. सुंदर फिल्डिंग. धाव संख्या पुढे जाताना ती म्हणजे 30. 2 चेंडू शिल्लक या ओव्हर मधले. तन्मय गायकर, पाहूया काय करता तुम्ही संघासाठी.
14 बॉलात 16 रनाची आवश्यकता आहे तुमच्या टीमसाठी. कमॉन असिस्ट मॅव्हरिक्स, काहीतरी करा. खूप वारा सुटलेला आहे, याचाच फायदा घेताना करण शेट्टी व तन्मय गायकर. आणि हा टटवलेला चेंडू तो म्हणजे सीमा रेषा पार. शादावा षटकार. मागतो भजी खातो वडे. तन्मय गारकर हा लेफ्टी मारतोय षटकार. खडे खडे. सुंदर बॅटिंग ती म्हणजे तन्मय आणि करण शेट्टी यांच्या मार्फत. आणि पूर्ण वाईस्काउट डिपार्टमेंट हे खुश झालेलं आहे. खूप म्हणजे खूप. विनायक पिल्ले, सागर सर, परदेशी, विनायक परदेशी, अजय सरोज, सर्व TL खुश झालेले आहे तिथे. तसेच त्यांचे लक्की चामाय अल्फराज मालपेकर, त्यांच्यासाठी ताल्या होऊन जाऊ दे. वाईस्काउट 13 बॉल 10 रनाची आवश्यकता आहे. पाहूया, गडेकर बॉलर आहे, सामना करतील गायकर. आणि हा कट लागलेला बॉल. पियुष कटांची सुंदर फिल्डिंग. 3 रन वाचवलेले आहेत आपल्या संघासाठी पियुष याने. अक्षय राणे नाखुश दिसत आहे, त्यांचाच संघ आहे हा. ओमकार चव्हाण पण नाखुश दिसतात, अशा अक्षयनी मला माहिती दिली आहे इथे. पॉवर प्ले, सुंदर असा इशारा गौतम गोस्वामी यांचा. इशारा कॉफी अक्षय बोलतात, त्यांना प्यायचे आहेत बँकॉकला जाऊन. पुढील चेंडू कल्पेश कोहली यांच्या हातात बॉल दिलेला आहे. पाहूया, कल्पेश कोहलीच येणार पॉवर प्लेची ओव्हर टाकायला. कल्पेशच्या हाती बॉल थांबवतो की अब्राम नाडरच्या हातात की पियुष खटान यांच्या हातात. मला तर वाटते पियुष यांना दिली पाहिजे, कारण त्याचे ऑफकट एवढे परफेक्ट आहेत आणि ते सुद्धा एक चांगले गोलंदाज आहे टीमचे. आणि नादर याने दिलेले आहे. चेंज केलं आहे डिसिजन सुयश तामोरे आणि अमय गाडेकर यांचं. तुम्ही आहेत अजून सामन्यात मॅव्हरिक्स, होप्स नको सोडा. 12 बॉल 9 रन, काही पण होते. क्रिकेट आहे हे, आपली टीम आहे ही. कमॉन फाईट बॉईज. अक्षय, तुम्हाला काय वाटते, तुम्हाला टीमला काय प्रोत्साहन द्यायचं आहे? HCL ची कमिटी खूप सुंदर आहे. पूर्ण त्यांनी खूप मेहनत घेतलेली आहे त्यांच्या स्क्वॉडनी, पूर्ण HCL स्क्वॉडने. त्यात मध्ये मेन मोलाचा वाटा ते म्हणजे अमित भोसले सर, सागर सर, प्रतीक सिंग, विवेक सर यांची खूप मेहनत घेतलेली आहे टुर्नामेंट पार पाडण्यासाठी. तसेच आपले लाडके फिजिओ दिनेश गावडे व त्यांची पूर्ण टीम. तसेच अक्षय राणे घरी घरी सामान आणायला जातात, काय लागलं काय नाही बाईकवर, त्यासाठी त्यांचा धन्यवाद. आणि अंपायर आहे ते म्हणजे लाडके गौतम गोस्वामी उर्फ गोगी. 12 बॉल 9 धावाची आवश्यकता. मॅचला गती आणावे प्लीज गोगी अंपायर. धन्यवाद. सुंदर टटवलेला चेंडू आणि जात आहे सीमारेषा पार 4 धावांसाठी. सुंदर फटका तन्मय गायकर यांचा. अक्षय राणे नाखुश दिसतात, उठून गेलेले आहेत ते माझ्या बाजूने. आता खूप म्हणजे खूप नाखुश दिसतात अक्षय राणे. आशिषवाले नाखुश होतील इथे आणि त्याचा हा संघही बाहेर जाताना आपल्याला पाहायला मिळतोय. प्लीज गौतम सर, तुम्ही टाइम न घालवता प्लीज मॅच स्टार्ट करावी. गौतम गोस्वामी लाडके अंपायर, MCA रजिस्टर्ड लेवल 1
आता 2 होणार आहेत ते 6 महिन्यानंतर, सायकल संपल्यानंतर. जिंकण्यासाठी 10 बॉल 4 रनाची आवश्यकता आहे. मॅच मध्ये आहेत तुम्ही अजून मॅव्हरिक्स. आपण आहे फायटर्स, फाईट करा, स्ट्रॅटर्जी बनवा, गेम थांबवा थोडं. काहीतरी इंजरी दाखवून गेम थांबवा तुम्ही. पाऊस बिऊस येणार तुम्हाला वाचवणार असं. तिसरा चेंडू, सुंदर चेंडू, आणि हा वाईटचा इशारा आहे गौतम गोस्वामी यांचा. मेन म्हणजे गौतम गोस्वामी हे IPL मधले जितेंद्र भचावडेकर अंपायर सारखी करतात अंपायरिंग. गौरांग वाकडे आमचे लाडके आयकॉन जात आहेत घरी. खूप कंटाळले असेल सकाळपासून. पुन्हा एकदा वाईट बॉल गौतम गोस्वामी यांचा. थँक्यू गौतम सर. पुढच्या वर्षी पण खेळू आपण गौरांग भाई एकत्र. आपली एक होऊन जाऊ दे, एक पार्टी गेट टुगेदर भाई. नाईट ऑक्सची करू धमाल. 2 रनाची आवश्यकता आहे. पाहूया करण शेट्टी आणि अब्राहम नाडर. सुंदर चेंडू असा, पण LBW आउट नाही आहे. मेन रूल आहे तो आपला HCL चा. खूप खुश दिसत आहे इथे विनायक पिल्ले व त्यांची पूर्ण टीम. खूप मेहनत घेतलेली आहे त्यांनी या 7 दिवशी. तसेच विनायक परदेशी, अजय सर, सागर सर व त्यांचे पूर्ण टीम मेंबर. मेन म्हणजे लक्की चाम त्यांचा अल्फराज मालपेकर. सुंदर टटवलेला चेंडू. 1 धाव पॉइंटच्या दिशेने किरण फील्ड पर्यंत धावून होतात. सात चेंडू 1 रनाची आवश्यकता. तन्मय तुमच्यासाठी 8 बॉल 1 रनाची आवश्यकता. पाहूया काय करतो. रिस्पेक्ट देतो बॉलरला की 6 मारतो. हेच असतं क्रिकेट. सुंदर रिस्पेक्ट दिलेला आहे तन्मय गायकर आणि वाईस स्काउट गॅलेस्टिकोज हा चौकार. खूप सुंदर अशी रिस्पेक्ट दिलेली आहे. वेल प्लेड बॉईज बोथ द टीम. वेल प्लेड असिस्ट मॅव्हरिक्स. विल फाईट नेक्स्ट इयर. खूप खुश दिसते पूर्ण वाईस स्काउट गॅलेक्टिकोज टीम. ह्याच्या नंतरचा सामना अटीतटीचा AVM स्ट्रायकर्स विरुद्ध इन्स्टॅट वायपर्स. सागर सर हे खूप खुश दिसत आहे आम्हाला. वाईस स्काउटचे खिलाडू, त्यांची टीम सेमीफिनाले मध्ये पोहोचली आहे. तसेच आपल्याला विनायक पिल्ले पण खूप खुश दिसत आहेत. तसेच अजय सरोज व विनायक परदेशी. गॅलेक्टिको जिंकली आहे. आता अशीच संघ AVM ला सपोर्ट करताना पाहायला मिळेल आपल्याला. असिस्ट प्लस VM दोघांमधला दुवा येतो असा संघ इथे लढताना आपल्याला पाहायला मिळेल. विवेक पथके जिकडनं बघत असतील तर ते खूप खुश असतील. मॅचला गती आणावे. घरातनं बघत असतील लाईव्ह वरती तर ते खुश असतील. राष्ट्र शांत दिसतो आपल्याला. दिनेश सर तुम्ही पाहू शकता वाईस स्काउट गॅलेक्टिकोचे 3 सामने हारला होता. काय कमबॅक घेतलेले त्यांनी. सेम मुंबई इंडियन्सची याद दिली त्या टीमने. हो नक्कीच. मी तर समजून गेलो होतो की हा संघ वरती ट्रॅव्हल करू पण शकत नाही, पण त्या संघाने आता सेमीफायनल पर्यंत पोहोचलाय. मेन त्यांच्या टीमची बॅकबोन आहे करण शेट्टी व तन्मय गायकर. ते 2 ओव्हर टाकतात, तेच बॅटिंग करतात. अशी सेसेसला त्या दोघांची कमतरता भासतच असेल